सिंगापोरियन सखीचा सगळ्यांना नमस्कार. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं इथलं घर. हा आहे मेन एंट्रन्स आणि ऍक्सेस कार्ड असेल तरच तुम्ही प्रिमाइस मध्ये एंटर करू शकता. एंटर केल्यावर तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या अम्युनिटीज, जसं हा ऑलिम्पिक साइज स्विमिंग पूल आणि इथे आहे हा जकुझी कॉर्नर. हे जे घर आहे हे एका कॉन्डोमिनियम मध्ये आहे. कॉन्डोमिनियम एक प्रायव्हेट गेटेड कम्युनिटी असते जिथे सर्व अम्युनिटीज कॅम्पस मध्येच असतात. जसं हे बॅडमिंटन कोर्ट आणि त्याच्या समोर हा चिल्ड्रन्स प्ले एरिया. प्ले एरियाला लागून आहे बार्बेक्यू पेट, जिथे वीकेंड्स, हॉलिडेज किंवा स्पेशल ओकेजन्स वर गेट टुगेदर्स आणि पार्टीज अरेंज करता येतात. बॅडमिंटन कोर्टच्या बाजूला आहे ही ओपन जिम, जी तुम्ही 24/7 कधीही वापरू शकता. परंतु इतर अम्युनिटीज जसं बॅडमिंटन कोर्ट, फंक्शन हॉल किंवा बार्बेक्यू पेट यांच्यासाठी तुम्हाला ऍप मधून बुकिंग करावं लागतं. हा कॉन्डोमिनियम मेन रोडला अगदी लागून आहे आणि त्याच्या समोरच मॉल देखील आहे. त्यामुळे इथले रेंटल्स इतर प्रॉपर्टीज पेक्षा जास्त आहेत. आणि सिंगापूरची एक स्पेशालिटी म्हणजे ग्रीनरी. अगदी वॉकवेज वर सुद्धा यांनी भरभरून झाडं लावलेली असतात. सोसायटीच्या प्रत्येक एंट्री एक्झिट पॉइंटला ऍक्सेस कार्ड स्कॅनर असतो आणि आपल्या ब्लॉक मधून बाहेर जाण्यासाठी मोशन सेन्सर्स असतात. प्रत्येक गेट हे ऑटोमेटेडच असतं. कार्ड शिवाय ना तुम्ही आत येऊ शकता ना बाहेर जाऊ शकता. हा आहे सेकंड प्ले एरिया आणि इथे आहे बार्बेक्यू पिट नंबर 2, ज्याच्या समोर आहे जिम आणि ऑपोजिट साइडला आहे स्विमिंग पूल नंबर 2. जिमच्या बाहेर एक वेंडिंग मशीन आहे जिथे तुम्हाला ज्युसेस आणि कोल्ड ड्रिंक्स वगैरे मिळतात. असंच एक वेंडिंग मशीन तुम्हाला मेन एंट्रन्सला सुद्धा दिसलं असेल. आता जिम मध्ये जाऊया. जिम मध्ये सुद्धा ऍक्सेस कार्ड शिवाय एंटर करता येत नाही. ही एक छोटीशी पण फुल फ्लेजेड जिम आहे. हा आहे पूल नंबर 2, जो एक बेबी पूल आहे. या पूलच्या समोर आहे फंक्शन रूम, जिथे तुम्ही तुमचे काही कार्यक्रम असतील तर अरेंज करू शकता. आणि पूलच्या साईडला आहे हे सीटिंग अरेंजमेंट. आणि हा आहे पूल नंबर 3. कॅम्पस वेगवेगळ्या लेवल वरती आहे, त्यामुळे जिथे कुठे तुम्हाला पायऱ्या दिसतील त्याला लागून एकतर लिफ्ट किंवा रॅम्प असेल. प्रत्येक कॉर्नर हा थॉटफुली आणि इन्क्लुझिव्हली डिझाईन केलेला असतो. ब्लॉक्सच्या मध्ये तुम्हाला दिसतील हे सुंदर गझिबो. कॅम्पसचा कोणताही कॉर्नर तुम्ही बघा, तुम्हाला ग्रीनरी आणि पाणी दिसेलच. चला आता फायनली घर बघूया. पण ब्लॉक मध्ये एंटर करण्यासाठी आधी ऍक्सेस कार्ड. एकदम हाय लेवल सिक्युरिटी आहे बाबा. एशियातील सेफेस्ट कंट्रीचं टायटल सिंगापूरला असंच थोडी मिळालंय. प्रत्येक लेवलवर सेफ्टी आणि सिक्युरिटीची काळजी घेतली जाते. आणि हे आहे माझं छोटंसं सुंदर घर. मेन डोअर मधून आत आल्या आल्या डाव्या हाताला तुम्हाला दिसेल किचन. सिंगापूर मधील ही एक टिपिकल डिझाईन स्टाईल आहे. किचन नेहमी एंट्रन्सलाच असतं. किचनची स्पेस जरी लहान असली तरी हे फुल्ली इक्विप्ड आणि फंक्शनल आहे, ज्याच्यामध्ये रेफ्रिजरेटर, कुकटॉप, चिमनी, अवन, मायक्रोवेव्ह आणि वॉशिंग मशीन इन्क्लुडेड असतं. आणि किचनची ही मोठी खिडकी, ज्याच्यामुळे उजेड आणि हवेची कमतरता नाही. इथे आहे हे गार्बेज शूट, म्हणजे घरातला जो काही कचरा असेल तो इथून डायरेक्ट तुम्ही डंप करू शकता. आणि किचन मध्ये एक ऍडिशनल सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा आहे. हा आहे डायनिंग अँड लिव्हिंग एरिया. हा फ्लॅट मी अनफर्निश्ड घेतल्यामुळे इथे फर्निचर काहीच नाहीये. इथे मी माझ्या चॉईसचं काहीही फर्निचर नंतर आणू शकते. लिव्हिंग रूमला अटॅच्ड आहे ही बाल्कनी. बाल्कनीज इथे फक्त कॉन्डोमिनियम्स मध्येच मिळतात. गव्हर्नमेंट ओन्ड हाऊसिंग, ज्याला HDB असं म्हटलं जातं, तिथे अशा बाल्कनीज तुम्हाला मिळत नाहीत. आणि बाल्कनी मधून दिसतो हा सुंदर दृश्य. माझं हे घर 2 बेडरूम, हॉल आणि किचन असलेलं घर आहे. याचा एरिया आहे 775 स्क्वेअर फीट आणि रेंट आहे 2,15,000 रुपये प्रति महिना. लिव्हिंग रूमला लागून आहे बेडरूम नंबर 1 आणि त्याच्या समोर आहे कॉमन बाथरूम. बाथरूम्स मोस्टली कंबाईंड असतात पण छान स्पेशियस असतात आणि ग्लास डोअरनी वॉशिंग एरिया आणि टॉयलेट सेपरेट केलेलं असतं. हे आहे बेडरूम नंबर 1, जे एरिया वाईज थोडं छोटं आहे. याची एक वॉल ही कम्प्लिटली ग्लास विंडोची बनलेली आहे आणि इथूनही हा स्विमिंग पूलचा छान असा व्ह्यू मिळतो. फिक्स्ड फर्निचर मध्ये प्रत्येक बेडरूम मध्ये हे वॉर्डरोब सुद्धा तुम्हाला मिळतात. नेक्स्ट आहे मास्टर बेडरूम आणि याचं हे अटॅच्ड बाथरूम आणि बाथरूमच्या बाहेर हा व्हॅनिटी एरिया. मास्टर बेडरूमची स्पेस थोडी मोठी आहे. प्रत्येक रूम मध्ये जे कर्टन्स दिसतात ते सुद्धा लँडलॉर्डनीच दिलेले असतात. आणि हा मास्टर बेडरूम मधून दिसणारा व्ह्यू. मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा वॉर्डरोबची प्रोव्हिजन केलेली आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे सिंगापूर मधलं माझं घर? कॉमेंट्स मध्ये मला नक्की कळवा.